लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीची अवस्था ही गटार गंगेसारखी झाली आहे। शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याची ओरडही वारकरी करतात। चंद्रभागेची बिकट अवस्था झाली असून विठू भक्त चांगले संतापले आहेत। सद्यस्थितीत गुडघाभर पाण्यात भाविकांना पवित्र स्नान करावं लागतंय। काय परिस्थिती आहे चंद्रभागा नदीची, आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अभिराज जुबाळे यांनी। चंद्रभागेच्या पवित्र सणाला मोठं महत्त्व आहे, पण आता आपण बघू शकताय, आज आपण आता या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आहोत। गुडघाभर पाणी आहे या ठिकाणी आणि ते देखील प्रदूषित पाणी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मैला मिश्रित पाणी नदीमध्ये या ठिकाणी मिसळलं जात आहे। त्यामुळे कुठेतरी भाविकांना या घाण पाण्यामध्ये पवित्र एकादशी दिवशी आंघोळ करावी लागत आहे। बघू शकता या ठिकाणी असे कपडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चंद्रभागेमध्ये वाहून येतात आणि हे कपडे कुजल्यानंतर त्यातून जे किडे मुंग्या आळ्या पडतात त्याच पाण्यामध्ये या ठिकाणी भाविकांना स्नान करावं लागतं। भाविकांची वारंवार मागणी असते की चंद्रभागा ही स्वच्छ राहावी, प्रदूषणमुक्त राहावी, चंद्रभागेच्या निर्मळ आणि पवित्र पाण्यामध्ये स्नान करून विठुरायाचं दर्शन घेता यावं अशी मागणी भाविक वारंवार करत असतात। मात्र कुठेतरी सरकारचं याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। नमामि चंद्रभागा असो किंवा नुकतीच 3 महिन्यापूर्वी सेबर टेक्नॉलॉजी नावाची एक प्रकल्प या ठिकाणी उभारलेला आहे। त्याला 24 कोटी रुपये या ठिकाणी शासनाने खर्च केलेला आहे। मात्र कुठेही चंद्रभागा स्वच्छ झालेली दिसत नाही। चंद्रभागेच्या या ठिकाणी पाण्यावर तरंगणारं हिरवं शेवाळ असो किंवा या ठिकाणी पात्रामध्ये असलेली घाण असो, वाळवंटामधील घाण असो, ही कुठेही स्वच्छ होताना दिसत नाही। लाखो रुपये खर्च केले जातात, शेकडो योजना येतात, मात्र चंद्रभागा आहे तशीच आहे। आलेल्या योजना कागदावरच राहत असल्याने भाविकांना मात्र या ठिकाणी अस्वच्छ घाण मैला मिश्रित पाण्यामध्ये पवित्र स्नान करून देवाचं दर्शन घ्यावं लागतं। भाविक आता विठुरायाला साकडं घालत आहेत की हे विठुराया, सरकारला कुठंतरी सुबुद्धी दे आणि आमची चंद्रभागा स्वच्छ होऊ दे, असं साकडं आता भाविक घालत आहेत। अभिराज जुबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।